नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जितेंद्र गणपत रसाळ आपलं सगळ्यांचे मित्रांनो स्कोर अँड कॉन्फिडन्स बूस्टर टेस्ट सिरीज मध्ये स्वागत करतो। या टेस्ट सिरीज मधील टेस्ट नंबर 3 आहे। त्या टेस्ट नंबर 3 मधील विज्ञानाच्या प्रश्नांचं आपल्याला सविस्तर विश्लेषण पाहिजे। याआधी तुम्ही टेस्ट नंबर 1 आणि 2 यामधील फिजिक्सचा भाग कव्हर केलेला असेल। टेस्ट नंबर 3 ही केमिस्ट्रीची आहे आणि टेस्ट नंबर 4 सुद्धा केमिस्ट्रीचाच भाग आहे, लक्षात ठेवा, बरोबर? यस। आणि टेस्ट नंबर 3 मध्ये कोणते टॉपिक आहेत हे तुम्हाला चांगलं माहिती होतं। टेस्ट नंबर 4 मध्ये सुद्धा कोणते टॉपिक आहेत हे सुद्धा तुम्हाला चांगले माहिती आहे। त्याच्यामुळे त्यानुसार तसा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त विज्ञानाचा एक परिपूर्णतेकडे जाईल असा अभ्यास करा, जेणेकरून आपला स्कोर आणि कॉन्फिडन्स या दोन्ही गोष्टी काय होतील, वाढतील, बरोबर? यस। चला मित्रांनो, आजचा टेस्ट क्रमांक 3 मधला पहिला प्रश्न, खालील विधानांचा विचार करा। हायझेनबर्गच्या अनिश्चिततेच्या तत्वानुसार इलेक्ट्रॉनचा वेग आणि स्थान एकाच वेळीच अचूकपणे मोजणे अशक्य आहे। एक्झॅक्टली बरोबर आहे। हायझेनबर्ग नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांनी एक तत्व मांडलं। त्या तत्वानुसार एकाच वेळीस इलेक्ट्रॉनचा वेग, बरोबर, आणि त्याचं स्थान निश्चित सांगता येणार नाही। जसं की तुम्ही बघा, सिंपल आहे। समजा हे ॲटॉमिक ऑर्बिट आहे आणि याच्यामध्ये हा इलेक्ट्रॉन आहे। हा जर तो स्थिर असेल तर त्याचं तुम्ही स्थान निश्चित सांगू शकता, पण जर तो स्थिर असेल तर त्याचा वेग 0 असेल, बरोबर? म्हणजे जर तुम्ही स्थान सांगितलं तर वेग सांगता येत नाही, कारण वेग 0 आहे। आणि जर तो फिरत असेल, वेगात असेल, तर त्याचा तुम्ही वेग सांगू शकता। आणि जर वेग असेल तर त्याचं स्थान निश्चित सांगता येणार नाही, कारण वेग सांगेपर्यंत काय होईल, वेग सांगेपर्यंत, समजा इथं आहे सांगितलं आणि तोपर्यंत सांगेपर्यंत हा इलेक्ट्रॉन पुढे जाऊ शकतो। म्हणजे हेच तत्व कुणी मांडलं, हायझेनबर्ग नावाच्या सायंटिस्टने। त्याला नावच पडले अनसर्टनिटी प्रिन्सिपल ऑफ हायझेनबर्ग। म्हणजे एकाच वेळेस इलेक्ट्रॉनचं स्थान आणि त्याचा वेग निश्चित करता येत नाही, म्हणजे अविधान तर बरोबर आहे। दुसरा, मुख्य क्वांटम नंबर, ज्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं म्हटलं जातं, हा कक्षेचा आकार आणि ऊर्जा निर्धारित करतो। तर करेक्ट आहे। आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय सांगतो, तर एकूण कक्षा सांगतो। मग एकूण जर कक्षा कळाल्या तुम्हाला तर कक्षेवरने आकार कळतो, आणि एकूण कक्षा कळाले की त्याच्यावरने ऊर्जा कळते। कारण आपण काय शिकलेलो आहोत की अणूच्या पहिल्या कक्षेमध्ये -13.6 इलेक्ट्रोव्होल्ट आहे, इतकी एनर्जी आहे। अणूच्या दुसऱ्या कक्षेमध्ये -3.4 इलेक्ट्रोव्होल्ट इतकी एनर्जी आहे। म्हणजे तुम्हाला जर कक्षा क्रमांक शोधता आलं की तुम्हाला ऊर्जा शोधता येते, आणि कक्षा क्रमांक कळालं की त्याच्यावरने त्याची ॲटॉमिक रेडियस, अणूची त्रिज्या कळते, आणि अणूच्या त्रिज्येवरने अणूचा आकार कळत असतो। म्हणजे ही दोन्ही विधानं बरोबर आहेत। तिसरं, डी ब्रॉग्ली सिद्धांतानुसार फक्त हलक्या कणांनाच लहरींचे स्वरूप असतं, असं डी ब्रॉग्ली प्रिन्सिपल सांगितले गेले। आता हा डी ब्रॉग्ली नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांनी जे इलेक्ट्रॉनचा स्वरूप मांडलं त्याला ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतात, इलेक्ट्रॉनचा दुहेरी स्वभाव। म्हणजे हा इलेक्ट्रॉन एकतर वेव्ह किंवा पार्टिकलच्या फॉर्म मध्ये असतो, पण तो फक्त हलक्याच घटकांना, कणांना लागू आहे असं अजिबात नाही, तर हलक्या आणि काय जड अशा दोनही कणांना या लहरींचं स्वरूप काय असतं, लागू असतं असं। याचा अर्थ हे तिसरं विधान चुकीचं आहे, सी। मग ए आणि बी बरोबर असणारा पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर किती आहे, 3 आहे। क्लिअर? यस। सेकंड क्वेश्चन बघा, पुढील विधानांपैकी कोणते मोल संकल्पनेबद्दल अचूक आहे? कोणत्याही वायूच्या एका मोलचे प्रमाण एसटीपी ला 22.4 लिटर असते, बरोबर आहे। एसटीपी म्हणजे काय, स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर। मग ह्या स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरच्या नुसार कुठल्याही घटकाचं 1 मोल म्हणजे त्या घटकातील 22.4 लिटर, कळतंय? वायूचं असणाऱ्या स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरला असणाऱ्या मोलचं प्रमाण सांगितलं जातं। म्हणजे 1 मोल बरोबर काय, 22.4 लिटर्स जो काय गॅस आहे त्याच्यामध्ये असणारे जे काही अणू आहेत आपण म्हणूयात, बरोबर, त्यांचं प्रमाण, म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे। पुढे 18 ग्रॅम पाण्यात 6.022 इंटू 10⁻23 बरं का रेणू असतात, बरोबर? तर करेक्ट आहे। कारण हे बघा ना, वॉटरचं मोलिक्युलर वेट किती आहे, इथं 2 हायड्रोजन आहे, एका हायड्रोजनचं 1 अधिक इथे 1 ऑक्सिजन आहे, एका ऑक्सिजनचं 16,
मग इथं 2 अधिक 16 मिळून किती आलं 18, म्हणजे 1 मोल बरोबर वॉटरचं किती आला 18 ग्रॅम. मग 18 ग्रॅम, मग 1 मोल बरोबर 18 ग्रॅम आणि 1 मोलची संख्या असते 0.6.022 इंटू 10 काय 23. सो सेकंड स्टेटमेंट सुद्धा कसं आहे मित्रांनो करेक्ट आहे. मोल हे पदार्थाच्या वस्तुमानाचे एकक आहे. चूक आहे, पदार्थाचे वस्तुमानाचे एकक किलोग्रॅम आहे. मोल आहे का नाही, तर मोल हा अमाऊंट ऑफ सबस्टन्स, एखाद्या पदार्थामध्ये एखादा घटक किती आहे त्याचं प्रमाण, वस्तुमानाचं प्रमाण नसतं, लक्षात ठेवायचं. असं वाटतं आपल्याला की एखाद्या पदार्थामध्ये असणाऱ्या अणूंची संख्या मोजतं त्याला मोल असं म्हटलं जातं, तर करेक्ट आहे, नो डाऊट. पण त्याचं वस्तुमान नाही मोजलं जात. वस्तुमान वेगळं कन्सेप्ट आहे, मोल नावाचं कन्सेप्ट वेगळं आहे. सो पदार्थाचं वस्तुमान किलोग्रॅम मध्ये मोजतात, म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. इथं सुद्धा ए आणि बी ऑप्शन नंबर 3 हे त्याचं राईट आन्सर आहे. क्लिअर. पुढे मेंडेलिफच्या आवर्त सारणीबद्दल खालील विधाने तपासा. मेंडेलिफने मूलद्रव्याची मांडणी त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली. चूक, मेंडेलिफ नाही, हेनरी मोसले हा सायंटिस्ट असा होता, त्यांनी मूलद्रव्याच्या आवर्त सारणीतील जी मूलद्रव्य आहे त्यांची मांडणी ॲटॉमिक नंबर या प्रॉपर्टीज नुसार केली होती. मेंडेलिव्हने आवर्त सारणीची मांडणी अणुअंकाच्या नाही तर अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली होती, म्हणजे हे विधान काय आलं चुकीचं आहे. त्यांनी एका अल्युमिनियम सारख्या न शोधलेल्या मूलद्रव्याची जागा सोडली होती, बरोबर आहे. तुम्हाला ट्रिक सांगितली ती बघा, आठवतंय का बघा, ॲग्या, बोस्क्या आणि सीज. मग ॲग्या म्हणजे काय, एका अल्युमिनियम आणि त्याला नाव काय पडले बोस्क्या, म्हणजे हे इनिशियल लेटर घेतलं ॲ, त्यानंतर बो, नंतर सी, हे की नाही. मग हे पहिले 3 लेटर आहेत ना, हे 3 लेटरवरनी जे मूलद्रव्याची नावं येतात ही मेंडेलिव्हने रिकाम्या जाग्यात सोडली होती. ओके, लक्षात ठेवा. मग त्यातला एक कोणता आहे, एका अल्युमिनियम, दुसरं एका बोरॉन आणि तिसरं एका सिलिकॉन. मग एका अल्युमिनियमला सध्याच्या आवर्त सारणीमध्ये म्हणतात गॅलियम, एका बोरॉनला स्कॅन्डियम आणि एका सिलिकॉनला जर्मेनियम असं नाव दिले गेले, लक्षात ठेवायचं. ओके, सो ही भाकीत केलेली मूलद्रव्य आहेत, रिकामी जागा सोडलेली मूलद्रव्य आहेत, म्हणजे हे तर विधान करेक्ट आहे. कोबाल्ट आणि निकेलच्या स्थानाबद्दल संदिग्धता होती, करेक्ट आहे, लक्षात ठेवा. मेंडेलिव्हने आवर्त सारणीची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली होती. मग जर तुम्ही कोबाल्ट आणि निकेल जर पाहिला, निकेल आणि कोबाल्ट, आता दोघांच्या बाबतीमध्ये नक्की काय झालं होतं. हा जो कोबाल्ट आहे याचं मास आहे मित्रांनो 59.90 आणि निकेलचा आहे 59.70. मग तुम्ही नीट जर पाहिलं तर निकेल पेक्षा कोबाल्टचं मास जास्त आहे. मग हे आणि कोबाल्टच्या नंतर निकेल आला, याचा अर्थ ही डिक्रीजिंग ऑर्डर झाली. आणि मेंडेलिव्हने काय केलं होतं, मूलद्रव्याची मांडणी ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने केली. मग इथं चुकलं ना, कळलं का. हे इन्क्रीजिंग ऑर्डर थोडीच आहे ॲटॉमिक मासची, ही डिक्रीजिंग ऑर्डर झाली. सो हे विधान इथं काय आलं चुकलं. सो हे म्हणजे कोबाल्ट आणि निकेलच्या स्थानाबद्दल संदिग्धता होती, हे विधान म्हणजे आता करेक्ट झालं आपल्यासाठी, लक्षात घ्या. आले का लक्षात. विधान चुकलं म्हणजे हे विधान नाही चुकलं, जी मांडणी होती ती मांडणी चुकली आणि तीच म्हटले ना ही चुकीची मांडणी होती, संदिग्धता होती, याचा अर्थ ती चुकीची मांडणी होती, म्हणजे हे विधान आता बरोबर आलं. मग आता इथं विधान ब आणि क बरोबर आहे. सो ऑप्शन नंबर बघा, ब आणि क बरोबर असणारा पर्याय क्रमांक 2 हा आपल्यासाठी योग्य आहे. मल्टिपल स्टेटमेंट काय घेतले जास्त, जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला त्या टॉपिकचं कव्हरेज जास्त होईल, लक्षात ठेवा. हा एकच उद्देश आहे, ठीक आहे. आणि जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं पण, ज्यांनी बॅच केली त्यांचं रिव्हिजन पण चांगलं होतं असं लक्षात ठेवा, राईट. पुढे केमिकल बॉन्डच्या संदर्भातला प्रश्न आहे. आयनिक बंधाच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. आयनिक बंध हे इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमुळे होत असतात, करेक्ट आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण घडते तेव्हा आयनिक बॉन्ड तयार होत असतो. आणि इलेक्ट्रॉनची भागीदारी घडते तेव्हा कोव्हॅलेंट बॉन्ड असतो, लक्षात ठेवायचं. ओके, सो फर्स्ट स्टेटमेंट हे करेक्ट आहे. आयनिक संयुगाचा वितळनांक मेल्टिंग पॉइंट खूप कमी असतो, चूक आहे मित्रांनो. इथं जास्त असला पाहिजे, कारण आयोनिक बॉन्ड कंपाऊंड्स असतात ना ते मेजॉरिटी जर पाहिली तर त्याच्यामध्ये मास जास्त असतं, माध्यमाचं प्रमाण जास्त असतं, मिडियम जास्त असतं, लक्षात ठेवा.
कारण आयोनिक बॉन्ड कंपाऊंड जे असतात ना ती सॉलिड स्वरूपामध्ये असतात आणि सॉलिड म्हणलं तर मीडियमचं प्रमाण जास्त असतं आणि मीडियमचं प्रमाण जास्त असल्यामुळं असे पार्टिकल एकमेकांना असे घट्ट जोडलेले असतात. मग हे पार्टिकल एकमेकांना घट्ट जोडले असतात त्याच्यामुळे त्यांच्यात काय नसतं, डिस्टन्स नसतं. कळतंय? आणि मग त्यांना ब्रेक करायचा असेल तर त्यांना एनर्जी कशी लागेल, जास्त लागेल. काय लागेल, जास्त लागेल. सो त्यांचा मेल्टिंग पॉइंट आयदर बॉइलिंग पॉइंट जर लिक्विड स्वरूपात असतील तर तो जास्त असतो. मग इथं काय दिलंय, कमी असतं, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. हे बंध अधातू आणि धातू यांच्यामध्ये तयार होतात. एक्झॅक्टली बरोबर आहे. कारण आयोनिक बॉन्ड मध्ये काय असतं, एक जण इलेक्ट्रॉन देतो, एक इलेक्ट्रॉन डोनर असतो, इलेक्ट्रॉन देतो. जो इलेक्ट्रॉन देतो त्याला मेटल म्हणतात, धातू म्हणतात. दुसरा इलेक्ट्रॉन घेणारा असतो. मग इलेक्ट्रॉन घेणारा म्हणजे कोण असतो मित्रांनो, अधातू असतो, लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रॉन डोनर, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर, लक्षात ठेवा. बरोबर, याच्यावरून काय ठरत असतो, आयोनिक बॉन्ड ठरत असतो, लक्षात घ्या. कारण इलेक्ट्रॉन देणं घेणं म्हणजेच इलेक्ट्रॉनचं काय आहे, देवाणघेवाण असते, लक्षात घ्या. म्हणजे वरचंच विधान इथं परत आले अप्रत्यक्ष. सो ए आणि सी स्टेटमेंट करेक्ट असणार. पण आपल्याला काय विचारले, चुकीचं विधान निवडायचंय. मग चुकीचं विधान कोणतं आहे, तर केवळ बी हे चुकीचं विधान आहे, लक्षात घ्या. मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं होतं, योग्य विधान विचारलं होतं. त्याच्या आधी सुद्धा काय विचारलं होतं, योग्य विधान विचारलं होतं. त्याच्या आधी सुद्धा काय विचारलं होतं, योग्य विधान. मात्र या प्रश्नामध्ये चुकीचं विधान निवडायचं होतं, तर केवळ ब हे विधान चुकीचं आहे, लक्षात ठेवायचं. पुढे क्वांटम क्रमांकाच्या संचाचा विचार करा. n बरोबर 3, i बरोबर 2 ही 3D कक्षेला दर्शविते असं आपल्याला दिले. एक लक्षात घ्या आता. सो बघा, क्वांटम क्रमांकाच्या संचाचा विचार करायचा. त्याच्यामध्ये दिलंय n बरोबर 3, i बरोबर 2. n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, हा आहे मित्रांनो अझिमुथल क्वांटम नंबर, हा 3D कक्षेला दर्शवितो. आता 3D कक्षा आहे, लक्षात घ्या, म्हणजे तिसरी 3 ऑर्बिट आहेत. मग n बरोबर 3 बरोबर झाला, कारण 3 एकूण कक्षा आल्या. कारण जेवढ्या ऑर्बिट असतात तेवढ्याच कक्षा असतात. ऑर्बिट म्हणजेच कक्षा, लक्षात ठेवा. मग प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय सांगतो, एकूण ऑर्बिटच सांगत असतो. आणि जर एकूण ऑर्बिट 3 असतील तर अझिमुथल क्वांटम नंबर 2 असतो. म्हणजे n3 असेल तर L बरोबर काय असणार आहे, 2. n4 असेल तर L बरोबर 3 असणार, लक्षात घ्या. याचा अर्थ हे स्टेटमेंट करेक्ट आहे. पुढे, एकाच कक्षेतील 2 इलेक्ट्रॉनचे 4ही क्वांटम नंबर सारखे असू शकतात, हे विधान चूक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. पावली एक्सक्लुझिव्ह थिअरी, कळतंय, हा जो सायंटिस्ट आहे पावली नावाचा, त्यांनी काय सांगितलं, कोणत्याही 2 इलेक्ट्रॉनचे 4ही क्वांटम नंबर कधीही सारखे नसतात. किमान त्या 4 पैकी एक तरी क्वांटम नंबर हा वेगवेगळा असतो. सो हे स्टेटमेंट जे आहे ब ते चुकीचं आहे. पुढं, मॅग्नेटिक क्वांटम नंबर कक्षेची दिशा ओरिएंटेशन ठरवतो, बरोबर आहे. जसं की प्रिन्सिपल क्वांटम नंबर मग आलं होतं, अणूचा आकार आणि ऊर्जा, तसं मॅग्नेटिक क्वांटम नंबर जो आहे तो ओरिएंटेशन म्हटलं जातं त्याला. ओके, ते ओरिएंटेशन म्हणजे कक्षेची दिशा ठरवण्याचं काम कोण करतं, मॅग्नेटिक क्वांटम नंबर. स्पिन क्वांटम नंबर जो असतो तो स्पिन म्हणजे क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज, असा स्पिन ठरवतो, लक्षात ठेवायचं. तसं डायरेक्शन म्हणजे ओरिएंटेशन ठरवायचं काम कोण करतं, मॅग्नेटिक क्वांटम नंबर करत असतं. म्हणजे हे विधान करेक्ट आहे. सो इथं काय विचारले, अचूक. अचूक म्हणजे बरोबर. मग ए आणि सी बरोबर असणारा पर्याय क्रमांक काय आहे, 1 आहे, लक्षात ठेवा. ओके. आता ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर अभ्यास केला नसेल केमिस्ट्रीचा त्यांना हे निश्चितच अवघड जात असेल. पण आत्ताचा जर प्रश्नांचा दर्जा पाहिला तर अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत. भले 2-2, 3-3 स्टेटमेंट नसले, एक स्टेटमेंट जरी असलं तर ते याच्या स्वरूपातलंच असणार, लक्षात ठेवा. 6 नंबरचा प्रश्न बघा. अणूच्या स्थैर्याबद्दल स्टॅबिलिटी खालील विधानांचा अभ्यास करा. ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असतात तो अधिक स्थिर असतो, बरोबर आहे. ज्या मूलद्रव्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात अशा काय म्हणू आपण मूलद्रव्यांचं ऑक्टेट म्हणजे अष्टक पूर्ण असतं आणि अष्टक पूर्ण असतं, त्यामुळं अशी मूलद्रव्य स्थिर पकडली जातात, लक्षात घ्या. ओके, सो फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे. इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यास अणूचे स्थैर्य नेहमी वाढतं. आता एक लक्षात घ्या, या स्टेटमेंट मध्ये आपल्याला काय समजून घ्यायचंय, यासाठी तुम्हाला कन्सेप्ट माहित पाहिजे की स्टॅबिलिटी ऑफ ॲटम हे कशावर डिपेंड असतं, तर त्याच्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरती नाही, ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती अवलंबून असतं, लक्षात घ्या. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या असं नव्हतं पाहिजे, इलेक्ट्रॉनचं स्वरूप पण असं शब्द पाहिजे होता.
इलेक्ट्रॉन स्मॉल ई लेटरने इंडिकेट करतात. स्वरूपांचा अर्थ आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे, यावरनी मूलद्रव्याची स्टॅबिलिटी ठरत असते किंवा मूलद्रव्यातील अणूची स्थिरता ठरत असते, इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून नाही, लक्षात घ्या. सो हे विधान चुकीचं आहे. रासायनिक बंध तयार होण्याचे मुख्य कारण ऊर्जेत होणारी घट, बरोबर आहे. रासायनिक बंध म्हणजे केमिकल बॉन्ड जेव्हा तयार होतो तेव्हा दोन किंवा जास्त एलिमेंट्स किंवा त्याच्या अणू एकत्रित येतात, त्यामुळे साधारणतः दोघांची जी काही इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण घडत असते त्या दरम्यान ऊर्जेची काय होत असते, घट होत असते काही प्रमाणात, आणि मग त्यानुसार तो बॉन्ड तयार होत असतो आणि तो मग स्थिर होत असतो, लक्षात ठेवायचं. सो हे सी स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. सो ए आणि सी योग्य असणारा जर पर्याय पाहिला तो ऑप्शन नंबर 2 आहे, लक्षात घ्या. ओके. जे जे नवीन माहिती तुम्हाला मिळते याच्यातून ते आपल्या नोट्समध्ये तुमच्याकडे असणाऱ्या पुस्तकामध्ये ऍड करून ठेवा, त्या मुद्द्यांमध्ये, लक्षात घ्या. ते मुद्दे नसतील तर त्याला सप्लिमेंट जोडून, पेजेस जोडून, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तिथं किंवा हे जे काही पेपर आहे त्या पेपरवरती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. 7वा प्रश्न, ऑलमोस्ट सगळे सायंटिस्ट क्लासिफिकेशन मधले पिरियोडिक टेबलचे कव्हर केलेत. जोड्या लावा. गट अ मध्ये सिद्धांत आणि गट प मध्ये त्याचं वैशिष्ट्य विचारलंय. आता डोबेरायनरची काय होते, त्रिके होती, ट्रायड्स ऑफ डोबेरायनर. ओके. आता हेनरी मोस्लेचा कोणता नियम होता, आधुनिक आवर्त सारणीचा. मोस्ले इज द फादर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल, लक्षात घ्या. न्यूलँड जर पाहिला तर न्यूलँड्सने काय केलं होतं मित्रांनो, अणुवस्तुमान हा मूलभूत गुणधर्म मानला होता. मग राहिला मेंडेलिव्हचा काय होता, अष्टकाचा नियम होता. बघा पीला 2 असणारा पर्याय हे 2 तर गेले. पुढे हेनरी मोस्लेला 3 पाहिजे, म्हणजे क्यूला 3 असला पाहिजे. ऑप्शन नंबर काय, 3 हे त्याचं उत्तर आलं. मेंडेलिव्हने काय मांडला होता, अष्टकाचा नियम मांडला होता, लक्षात ठेवायचं. ओके. लॉज ऑफ ऑक्टेव्हचा नियम याचा होता, न्यूलँडचा होता बरं का, सॉरी. ऑक्टेव्हचा नियम जो आहे तसं पाहिलं तर अणुवस्तुमान ही जी प्रॉपर्टी आहे ना, ही डोबेरायनरनी पण वापरली होती, न्यूलँड्सनी पण वापरली होती आणि मेंडेलिव्हनी पण वापरली होती. पण ऑक्टेव्ह ऑफ रूल्स म्हणजे काय, न्यूलँडची अष्टके त्याला म्हटलं जातं. जेव्हा न्यूलँड्स नावाचा सायंटिस्ट मूलद्रव्याचं वर्गीकरण आवर्त सारणीतील करत होता तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की प्रत्येक वेळेस पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म कसे येतात, सारखे येतात, म्हणून त्यांनी त्याची तुलना संगीतातील अष्टकाशी केली आणि त्याला नाव दिलं न्यूलँडची अष्टके. सो आता बघा, पीला 2, क्यूला 3, पीला 2, क्यूला 3, मेंडेलिव्हला म्हणजे आरला 4 आणि यसला 1. ऑप्शन नंबर 3च करेक्ट आहे. पण असं जुळलं पाहिजे त्या जोड्या, लक्षात ठेवायचं. आणि अजून एक लक्षात ठेवा, जेपी कुक, या लक्षात ठेवायचं, होमोलॉगस सिरीज. त्याला मराठीत समजातीय श्रेणी म्हणतात. ही कोणी मांडली होती, जेपी कुक नावाच्या सायंटिस्टनी मांडली होती होमोलॉगस सिरीज. मुद्दा कळला, यस. आणि लोथर मियर जर विचारलं, लोथर आणि मियर यांनी जे केलं ते क्लासिफिकेशन होतं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, आलेख मांडला होता गुणधर्माचा. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन एवढं लक्षात ठेवा एक्स्ट्रा. हे बाकीचे कव्हर झालेत, हे सुद्धा 2 माहिती असू द्या. पुढचा प्रश्न बघा, हेनरी मोस्ले यांच्या आधुनिक आवर्त सारणीनुसार, आलं का ना, हेनरी मोस्लेचे काय, आधुनिक आवर्त सारणीनुसार मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्याच्या कशाचे आवृत्तीफल आहेत, तर त्याच्या अणु अंकाचे आवृत्तीफल आहेत. एक लक्षात घ्या बघा, मी आताच म्हटलं, हेनरी मोस्लेने जी आवर्त सारणी मांडली ही त्याला आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणतो, आधुनिक आवर्त सारणी म्हणतो. आधुनिक आवर्त सारणी तयार व्हायच्या आधी मेंडेलिव्ह असेल, डोबेरायनर असेल, न्यूलँड्स असेल, या सगळ्यांनी ऑलमोस्ट
ॲटॉमिक मास अणुवस्तुमान हाच मूलभूत गुणधर्म मानला होता. पण हेनरी मोसले असा एकमेव सायंटिस्ट होता ज्याने ॲटॉमिक मास हा मूलभूत गुणधर्म न मानता ॲटॉमिक नंबर हा मूलभूत गुणधर्म मानला. म्हणजे हेनरी मोसलेचं मत असं होतं की जे काही एलिमेंट आहे त्याच्या ॲटॉमिक ज्या काही फिजिकल आणि केमिकल भौतिक आणि रासायनिक गुणधर्म असतात हे त्याच्या अणुअंकावरती अवलंबून असतात. कशावरती? अणुअंकावरती. सो लक्षात ठेवा, मग इथं त्यांनी ॲटॉमिक नंबर हीच त्याची फंडामेंटल प्रॉपर्टी मानली. सो ऑप्शन नंबर 1 त्याचं आन्सर झालं. पुढे डोबेरायनरच्या त्रिकानुसार मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमान हे इतर दोन मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाचे काय असतं, तर त्याची ती सरासरी असते. फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा, मूलद्रव्य आपण घेतली बघा, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन यांचं वस्तुमान जर पाहिलं तर कार्बनचं वस्तुमान आहे 12, नायट्रोजनचं आहे 14, ऑक्सिजनचं किती आहे 16. मग त्रिकाचा नियम काय आहे? त्रिकाचा नियम हा गट आहे बघा एक डोबेरायनरचा, त्यातलं पहिलं मूलद्रव्य आहे कार्बन, दुसरं आहे नायट्रोजन, तिसरं आहे ऑक्सिजन. ह्याला पहिलं, हे मधलं आणि हे शेवटचं. गटातील पहिलं मूलद्रव्य अधिक गटातलं शेवटचं मूलद्रव्य ह्या दोघांच्या अणुवस्तुमानाची बेरीज करायची आणि बेरजेची सरासरी काढायची. बरोबर? ती बरोबर गटातल्या मधल्या मूलद्रव्य एवढी येते. येते का नाही बघा. कार्बनचं मास किती मित्रांनो 12, ऑक्सिजनचं किती आहे 16, भागिले किती 2, 16 अधिक 12 झालं 28, 28 भागिले 2 केलं तर उत्तर किती येतं 14. बघा, म्हणजे कार्बनचं मास आणि ऑक्सिजनचं मास गटातील पहिला आणि गटातील शेवटच्या या दोनही मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाची बेरीज, बेरजेची सरासरी ही बरोबर गटातील मधल्या मूलद्रव्या एवढी येते. याला म्हणतात डोबेरायनरचं त्रिकूट. सो अर्थमॅटिक मीन ज्याला म्हटलं जातं, ऍव्हरेज म्हटलं जातं, हे त्याचं काय आलं उत्तर आलं. लक्षात ठेवायचं. अशी कोणकोणती त्रिकूट त्यांना सापडली होती? ट्रायड्स कोणकोणते होते? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, नंतर लिथियम, सोडियम, पोटॅशियम. कळतंय का? अजून एक राहिलं बघा, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि कोण? बॅरियम. असे हे ट्रायड्स डोबेरायनरला त्यावेळेस काय होते? सापडली होती. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, सहसंयुज बंध खालीपैकी कोणत्या परिस्थितीत तयार होतो? इलेक्ट्रॉनच्या संपूर्ण स्थानांतरणामुळे चूक. ऑलरेडी काय सांगितलं, इलेक्ट्रॉनची भागीदारी असते, पार्टनरशिप असते. इलेक्ट्रॉनचं स्थानांतरण म्हणलं तर तो कोणता बॉन्ड असतो? आयनिक बॉन्ड. लक्षात ठेवायचं. आणि इलेक्ट्रॉनची पार्टनरशिप भागीदारी म्हणलं तर कोव्हॅलेंट बॉन्ड. इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने बरोबर आहे. पुढं फक्त धातूंमध्ये हे चूक आहे, कारण कोव्हॅलेंट बॉन्ड आहे ना तो अधातूंमध्ये तयार होतो, नॉन मेटल मध्ये. मग ते सेम असतील किंवा डिफरंट असतील. कळतंय? सारखे किंवा भिन्न प्रकारचे अधातू असतील. सो हे पण चुकलं. प्रोटॉनच्या देवाणघेवाणीमुळे, ओके, मग नाही, प्रोटॉनची देवाणघेवाणीचा काय संबंध येतो? नाही येतो. याचा अर्थ फक्त ऑप्शन नंबर 2 काय? इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे हा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असतो. लक्षात ठेवायचं. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. क्लिअर? यस. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अणुसिद्धांतानुसार कॅथोड किरणांचा शोध कोणी लावला ज्यावरून इलेक्ट्रॉनच्या अस्तित्वाचा पुरावा मिळाला? आता सगळ्यांना माहिती इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला? तर जे थॉम्सनने लावला. कोण लावला? जे थॉम्सनने. बरोबर आहे का नाही? कॅथोड रे ट्यूब हा जो एक्सपेरिमेंट आहे हा 1798 मधला हा एक्सपेरिमेंट आहे. लक्षात घ्या, उलट झाला माझ्याकडून, 1897 मधला आहे. बरोबर. आणि ह्या कॅथोड रे ट्यूब मध्ये काय केलं त्यांनी, तर इलेक्ट्रॉनचा शोध लावला आणि इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह चार्ज असतात हे त्यांनी काय केलं होतं? सिद्ध केलं होतं. पण त्यावेळेस त्यांनी इलेक्ट्रॉनला नाव दिलं तर निगॅट्रॉन. काय नाव दिलं? निगॅट्रॉन. निगॅट्रॉनचा अर्थच होतो निगेटिव्ह इलेक्ट्रॉन. मात्र इलेक्ट्रॉन हे नाव देणारा सायंटिस्ट कोणता होता? स्टोनेय नावाचा सायंटिस्ट होता. कोणता? स्टोनेय, ज्यांनी इलेक्ट्रॉन हे नाव दिलं. लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सननीच लावलेला आहे कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंटच्या मार्फत, आणि हा एक्सपेरिमेंट 1897 मध्ये केला होता. लक्षात ठेवायचं. सो ऑप्शन
नंबर काय 1 हे त्याचं उत्तर. नेक्स्ट बघा, 4 ग्रॅम हेलियम मध्ये किती मोल असतात? आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हेलियम माहित पाहिजे आणि हा हेलियम आहे त्याचं मास किती आहे तर 4च असतं. मग 4 ग्रॅमच दिलाय, मग 4 ग्रॅम जर असेल हेलियम जर पाहिलं तर हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आणि त्याचा मास असतो 4 म्हणजे मास झालं 4 त्याच बरोबर. आणि कुठल्याही एलिमेंटचं कंपाऊंडचं एकूण मॉलिक्युलर वेट जसं हेलियमचं किती आहे 4 आहे तर ते म्हणजे 1 मोल असतं. म्हणजे हेलियमचा मित्रांनो 4 म्हणजे किती झाला 1 मोल झाला. लक्षात ठेवा किती मोल झाला 1 मोल. आणि 1 मोल मध्ये प्रत्येकाच्या 1 मोल मध्ये अणूंची संख्या किती असते 6.022 इंटू 10⁻23. ही जी संख्या शोधली तो सायंटिस्ट होता ॲव्होगॅड्रो. सो त्याला नाव पडले ॲव्होगॅड्रो नंबर. मग मला सांगा 4 ग्रॅम हेलियम जर म्हटलं तर त्याच्यामध्ये मोल किती आहे तर 1च मोल आहे. लक्षात ठेवा. जर हायड्रोजन म्हटलं असतं तर उत्तर 4 मोल 4 काय आलं असतं मोल आलं असतं कारण हायड्रोजनचं 1 ग्रॅम म्हणजे 1 मोल असतो. तसं हेलियमचा 4 ग्रॅम म्हणजे 1 मोल आहे म्हणून 4 ग्रॅम मध्ये 1च मोल काय असणार आहेत अणू असणार आहेत आणि त्यांची संख्या एवढी आहे. लक्षात ठेवा. आणि हा जो नंबर आहे त्याला काय म्हणतात ॲव्होगॅड्रोज नंबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मुख्य क्वांटम नंबर म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर n बरोबर 3 असल्यास दुय्यम क्वांटम नंबर म्हणजे एल ज्याला अझिमुथल क्वांटम नंबर ची मूल्य काय असतील? आता एक लक्षात ठेवा, जर प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 असेल तर दुय्यम क्वांटम नंबर 2 असू शकतो का नाही? हो, पण 3 असणार आहे का? 3 नसणार. लक्षात ठेवायचं 3 असणार का? नाही. कायम लक्षात ठेवायचं बघा, जर प्रिन्सिपल क्वांटम नंबर जर 3 असेल ना तर याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतात जो n इंडिकेट करतात. तर अझिमुथल क्वांटम नंबर हा म्हणजे हा n इंडिकेट करतात तर n-1 असू शकतो. मग 3 वजा 1 म्हणजे 2 म्हणजे जास्तीत जास्त तो 2 असेल. 2च्या पुढे नसणार, 3 तर नसणार. पण इथं फक्त 3 म्हणजे चुकला, इथं 3 आलाय चुकला, इथं 3 आलाय चुकला. जो ऑप्शन नंबर काय 3. मग हा जो आहे 0 1 2 हा s हा p आणि हा d ऑर्बिटलचा आहे. हे ऑर्बिटल आहे कळतंय का? आणि हा त्यांचा क्वांटम नंबर आहे. कळलं? s असेल तर 0 p असेल तर 1 आणि d असेल तर 2. पण कायम लक्षात ठेवायचं प्रिन्सिपल क्वांटम नंबर मधून -1 केल्यावरती त्याच्या खाली त्याच्या मागे जे येऊ शकतात ते अझिमुथल क्वांटम नंबर म्हणजे एल येऊ शकतात. याला म्हणतात अझिमुथल किंवा दुय्यम क्वांटम नंबर त्याला म्हटलं जातं. ओके येस. आणि शेवटचा प्रश्न बघा, जोड्या लावा गट अ गट ब. गट अ मध्ये कंपाऊंड दिलेला आहे आणि गट ब मध्ये त्याच्या बॉन्डचा टाइप दिलेला आहे. आता सोडियम क्लोराइड NaCl Na प्लस काय Cl यांच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे सोडियम क्लोराइड. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11 281, क्लोरीनचा 17 287. अष्टक पूर्ण करण्यासाठी हा इलेक्ट्रॉन 1 देतो आणि हा 1 घेतो म्हणजे इलेक्ट्रॉनची घडली देवाणघेवाण आणि इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण घडली म्हणजे कोणता बॉन्ड तयार झाला मित्रांनो आयोनिक बॉन्ड म्हणजे संपला. हा आला आयोनिक बॉन्ड. पुढे HCl. आता HCl मध्ये जर तुम्ही पाहिलं तर H हा डेल्टा प्लस पकडतात आणि Cl मायनस हा डेल्टा मायनस. जर एखाद्या कंपाऊंड मधील दोन भिन्न एलिमेंट्स वरती चार्जेस वेगवेगळे असतील, चार्जेस कसे वेगवेगळे, एकावरती डेल्टा प्लस एकावरती डेल्टा मायनस म्हणजे अपोजिट चार्जेस आहेत. जर अपोजिट चार्जेस असेल तर ते कंपाऊंड असते मित्रांनो पोलार. पोलार म्हणजे ध्रुवीय. लक्षात ठेवा. सो HCl ला कोण येणार आहे ध्रुवीय सहसंयोजी बनतं. लक्षात ठेवा. सहसंयोज का तर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आहे म्हणून. पुढे O2. आता O2 जर पाहिलं ऑक्सिजन तर ऑक्सिजन मध्ये इलेक्ट्रॉनचं शेअरिंगच घडतं. कळतंय का? हा ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन असतो. सो 1 2 3 4 इलेक्ट्रॉनचं घडलं शेअरिंग 5 6 7 8 5 6 7 8 हे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग आहे आणि इलेक्ट्रॉनच्या शेअरिंग मुळे जो बॉन्ड तयार होतो तो असतो मित्रांनो कोव्हॅलेंट बॉन्ड. राहिला काय मिथेन. मिथेन मध्ये दुहेरी सहसंयोजी बंध शिल्लक राहिलाय.
नाही. मग इथं या मिथेन आणि ऑक्सिजन मध्ये जर पाहिलं तर दोघांमध्ये कोव्हॅलेंट बॉन्डच राहिलाय. मग दोघांमध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये डबल बॉन्ड इथे येते, म्हणजे ऑक्सिजन डबल बॉन्ड आला, लक्षात ठेवा. ऑक्सिजन मध्ये डबल कोव्हॅलेंट बॉन्ड आला, डबल बॉन्ड. आणि मिथेन कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे तो सिंगल आहे, कारण मिथेन मध्ये CH4 सेंट्रल ॲटम कार्बन आहे, हायड्रोजन 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 हायड्रोजन, सगळे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग घडलं म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि सगळीकडे सिंगल बॉन्ड आहे, हे एकत्रित मिळून नाही, एका वेळेस सिंगलच आहे प्रत्येकाचा सिंगल असल्यामुळे हा सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. सो पी ला 2, पी ला 2, क्यू ला 4, पी ला 2, क्यू ला 4, आर ला 3 आणि एस ला 1, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे त्याचं राईट आन्सर आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने स्कोर अँड कॉन्फिडन्स बुस्टर टेस्ट सिरीज मधील विज्ञानाचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण पाहिले. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले जाणीवपूर्वक जास्तीत जास्त प्रश्न हे मल्टिपल स्टेटमेंटच्या स्वरूपात दिलेले आहेत आणि 2 ते 3 प्रश्न हे जोड्या लावायच्या स्वरूपात दिलेले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून कव्हर करता येईल. हा माझा प्रायमरी उद्देश आहे, लक्षात ठेवा. ओके. जेणेकरून समजा 3 स्टेटमेंट घेतले आणि त्या 3 स्टेटमेंट पैकी एका स्टेटमेंट वरती आपला कंबाईनड क्वेश्चन आला तरी आपलं सार्थक झालं, लक्षात ठेवा. बरोबर आहे. आणि एवढा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचा केमिस्ट्रीचा वरचा जो सेक्शन होता, पार्ट 1 म्हणूयात आपण केमिस्ट्रीचा, त्याचा परिपूर्ण असा अभ्यास होऊन जाईल. टेस्ट क्रमांक 4 मध्ये जे रिमेनिंग टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये कार्बन आहे, ऍसिड बेस सॉल्ट आहे, केमिकल रिॲक्शन आहेत, मेटल नॉन मेटल आहे, त्या संदर्भावरती तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा आहे. बरोबर. येस. म्हणजे साधारणतः या 4 चॅप्टर वरती 1 ते 2 प्रश्न आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यावरती सुद्धा 1 ते 2 प्रश्न, असे मिळून साधारणतः 3 प्रश्न आपल्याला केमिस्ट्री वरती येणार आहेत, लक्षात ठेवा. बरोबर. येस. निश्चितच मित्रांनो, या बुस्टर स्कोर अँड कॉन्फिडन्स बुस्टर टेस्ट सिरीजचा तुम्हाला निश्चित फायदा होतोय का? होत असेल तर मला माझ्या नंबरवरती निश्चित पेमेंट करा. कारण तुमच्यातल्याच बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी असं सांगितलं सर आम्ही एकूण टेस्ट सिरीज म्हणजे संपूर्ण टेस्ट सिरीज एका अकॅडमीला लावलेली आहे, नंतर गणिताची स्वतंत्र टेस्ट सिरीज लावलेली आहे आणि मग आता परत ही जर 3 विषयाची घेतली तर ते खूप जास्त होते, ओव्हरलोड झाल्यासारखं होते, अभ्यासाला वेळ कमी मिळतोय. म्हणून तुम्ही फक्त विज्ञानची टेस्ट सिरीज घ्या असं मला सांगितलं विद्यार्थ्यांनी. त्याच्यामुळे आपण तशा स्वरूपात हे मला पटलं पण, कारण 3 जर मी अर्धा सब्जेक्ट बरोबर म्हणजे अर्ध टेस्ट घेतोय आणि काही ठिकाणी संपूर्ण टेस्ट आहे, पण असं वेळ वाया जातोय असं निश्चितच त्यातून विद्यार्थ्यांना जाणवते. म्हणजे वेळ वाया जातोय याच्यापेक्षा जेवढा वेळ आपल्याला रिव्हिजनला द्यायला पाहिजे, अभ्यासाला द्यायला पाहिजे, तेवढा देता येत नाही असं मत आलं. बरोबर. त्याच्यामुळे आपण इथं थांबूयात. काही डाऊट्स असतील बिनधास्त मला सांगा, त्यावरती आपण अजून सोल्युशन काढूयात. थांबू आपण. थँक्यू सो मच.